नमस्कार मित्रांनो, द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये भरती निघालेली आहे. सरकारी कंपनी आहे. 500 पदासाठी भरती असणार आहे. सहाय्यक पोस्ट असणार आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सरकारी कंपनी आहे ही, आणि त्यामध्ये भरती निघालेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ 500 असिस्टंट, 500 सहाय्यक ह्या पदासाठी भरती असणार आहे आणि एकूण जागा असणार आहे 500. वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळे पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी पण भरपूर पदे आहेत. एकूण 500 जागांपैकी आपण बघू शकतो की सर्वात जास्त जागा आहे महाराष्ट्र राज्यासाठी आहे. इथे दिलेलं आहे बघा, महाराष्ट्र राज्य, आणि लोकल लँग्वेज आपली मराठी आहे, आणि एकूण 105 जागा दिलेल्या आहेत. सर्वात जास्त जागा ह्या महाराष्ट्र राज्यासाठी भरण्यात येणार आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये. तर इथे तुम्हाला अर्ज कसं करायचं, तर ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. इथे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर द इव्हेंट इज ॲज फॉलो दिलेला आहे. अर्ज कधी सुरू झालेला आहे, 17 डिसेंबरपासून. शेवटची तारीख आहे 1 जानेवारी 2025. टियर 1 एक्झाम कधी असू शकते तुमची, 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन 27 जानेवारीला असू शकते, आणि टियर 2 एक्झाम दिलेली आहे 2 मार्चला होणार आहे इथे. आणि डाउनलोड कॉल लेटर्स तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस अगोदर वेबसाईटवरनं डाउनलोड करायचं आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी भेट द्यायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही सविस्तर ॲडव्हर्टायझिंग आणि ॲप्लिकेशन्स कसं करायचं ते बघू शकतात. एज दिलेलं आहे इथे. मिनिमम एज आहे 21 आणि मॅक्झिमम आहे 30 इयर्स इथे वय दिलेलं आहे. कॅटेगरीमध्ये उमेदवार त्यांना वयात सवलत देण्यात आलेली आहे. जसे की SC STला 5 वर्ष, OBCना 3 वर्ष, आणि PWD कॅन्डिडेटना 10 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी. त्याचबरोबर इथे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे इथे. कॅन्डिडेट मस्ट पजेस मिनिमम qualifications, graduation, minimum qualification graduation any discipline from recognized university. म्हणजे कमीत कमी पदवीधर उमेदवार असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेचा टक्केवारीची इथे अट दिलेली नाही आहे. त्याचबरोबर रिजनल लँग्वेज, नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ द स्टेट. तुम्ही ज्या राज्यासाठी अप्लाय करता त्या राज्याची भाषा तुम्हाला लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, आहे का नाही. आता इथे अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन करायचा आहे. त्यासाठी अर्ज फीज आणि ॲप्लिकेशन प्रोसेस दिलेला आहे आपण इथे. आणि इथे एक्झाम जी टियर 1 आणि टियर 2 मध्ये होणार आहे त्याचा अभ्यासक्रम पण इथे दिलेला आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑनलाईन, जे SC ST OBC कॅन्डिडेट त्यांना ट्रेनिंग मिळणार आहे इथे. सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, द सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रिलिमिनरी एक्झाममध्ये पण आणि मेन एक्झाममध्ये पण. इथे अभ्यासक्रम दिलेला आहे प्रिलिमिनरी एक्झामचा, ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, आणि इथे वेळ दिलेला आहे. इथे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ रिजनिंग, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी, 100 प्रश्न असणार आहे आणि 100 मार्क्स असणार आहे. 1 तासाचा वेळ दिलेला आहे याच्यामध्ये. प्रिलिमिनरी एक्झामसाठी 100 मार्काची परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा आहे ती 250 गुणाची असणार आहे. मेन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईपच असणार आहे इथे. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज अँड टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस. प्रत्येक सेक्शनला 40 प्रश्न आहेत. 200 क्वेश्चन असणार आहे आणि 250 मार्क्स असणार आहे. आणि टोटल वेळ तुम्हाला इथे दिलेला आहे 2 तासाचा. 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. आता इथे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सविस्तर जाहिरात असून तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.